आमदार गायकवाड यांच्या पुत्रांना बोगस मतदाराला पळून जाण्यासाठी मदत केल्याचा आरोप केला जातोय। बुलडाण्यामध्ये संजय गायकवाड यांच्या कार्यकर्त्याकडून बोगस मतदान झाल्याचा विरोधकांनी आरोप केला। बोगस मतदान करणाऱ्याला अजितदादांच्या कार्यकर्त्यांकडून चोप देखील देण्यात आला। बुलडाण्यामधल्या मतदान केंद्रावर आमदार संजय गायकवाडांचा कार्यकर्ता बोगस मतदान करून पळून गेल्याचा आरोप विरोधकांनी केला। मलकापूर रोड परिसर सांगतो पण तो कोथळी भागातला आहे। एक व्यक्ती बोगस मतदान करून पळून जात होती, पण त्या व्यक्तीला अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी पकडून चोप दिला। बोगस मतदान करणारी व्यक्ती आमदार संजय गायकवाडांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला। चोप देत असतानाच शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांचा पुत्र मोटारसायकलवरून तिथे पोहोचला। आमदार पुत्रांना बोगस मतदान करणाऱ्याला तिथून निघून जाण्यासाठी खुणावलं। नंतर त्याला जाऊ द्या असं सांगत फोन फिरवला। पोलीस दाखल होताच बोगस मतदाराला ताब्यात घेतलं जाऊ नये यासाठी आमदार पुत्र कुणाल गायकवाड आणि आमदारांच्या पुतण्याची धडपड सुरू झाली। आमदार गायकवाडांच्या पुतण्यानं तर पोलिसांचेच हात पकडत त्यांना कारवाईपासून रोखलं। त्यावेळी बोगस मतदार पळून गेला। पळून जाणाऱ्या मतदाराला पकडण्यासाठी पोलीस कर्मचारी धावला। त्या पोलीस कर्मचाऱ्याचा हातच आमदार गायकवाडांच्या पुतण्यानं धरून ठेवला। शेवटी पोलीस कर्मचाऱ्यानं बोगस मतदान करणाऱ्याचा पाठलाग केला, पण तोपर्यंत बोगस मतदार पसार झाला होता। पुन्हा सांगतो, कारण तो त्याचा माणूस असेल। आम्ही जे बोलतोय ना, दुबार नावं, बोगस याद्या, इकडनं तिकडनं आणलेली नावं, हे सगळे सत्ताधारी पक्षांनी केलेलं आहे निवडणूक आयोगाच्या मदतीने। एका वेळेला हजार नावं। आता जर मी निवडणूक यादीमध्ये नाव टाकायला गेलो तर मला एकट्याचं नाव टाकायला मला स्वतः जावं लागतं, पण सत्ताधारी नेते ज्यावेळेला जातात त्यावेळेला हजाराचा गट्टा एका वेळेला घेतला जातो। सो ही त्यांचीच माणसं आहेत जी बोगस निवडणुकीत मतदान करून निवडून येतात। जेव्हा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बोगस मतदार पकडले त्यावेळेस स्थानिक आमदारांच्या परिवारातील लोक येऊन त्या ठिकाणी पोलिसांशी हुज्जत घालतात आणि यामध्ये शिवसेना एकनाथ शिंदे गटाने तर गुंडागर्दी लावलेली आहे। म्हणजे ही लोकशाहीची थट्टा यांनी लावलेली आहे। त्यामुळे अशा लोटपाट करणाऱ्यांवर, बोगस मतदान करणाऱ्यावर प्रशासन नेमके कोणते गुन्हे दाखल करणार याकडे लक्ष हे लागून आहे। तर महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी राडा झाला असून गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। महाडमध्ये गोगावले आणि तटकरे यांच्यामधला संघर्ष पेटलाय। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांकडून राष्ट्रवादीच्या सुशांत जाबरे यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली, तर मला मारण्यासाठी काही जण रिव्हॉल्वर घेऊन आले होते असा आरोप विकास गोगावले यांनी केलाय। महाड नगर परिषदेच्या मतदानावेळी तटकरे आणि गोगावले समर्थकांमध्ये तुफान राडा झाला। मंत्री गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले आणि राष्ट्रवादीचे सुशांत जाबरे यांच्या समर्थकांमध्ये मारहाण झाली। गोगावलेंच्या कार्यकर्त्यांनी सुशांत जाबरे यांच्या गाडीची तोडफोड केली। जाबरे अगोदर शिंदेच्या शिवसेनेतच होते, पण त्यांनी आता राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय। मतदानाच्या वेळेला शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रवादीचे समर्थक आमने सामने आल्यावर हाणामारी झाली। गोगावलेंच्या समर्थकांनी मारहाण केल्याचा आरोप सुशांत जाबरेंनी केलाय, तर मला मारण्यासाठी रिव्हॉल्वर घेऊन आल्याचा आरोप विकास गोगावलेंनी जाबरेंवर केलाय। महाराष्ट्र शासनाने सांगावं, मी आताच माननीय मंत्री भरतशेठ गोगावले यांना कळवलेलं आहे। आमच्या जिल्ह्यातले सर्व आमदार, राज्याचे गृहमंत्री आदरणीय योगेशदादा कदम यांनी देखील याची कल्पना दिली आहे। 4 गाड्या तिथे उभ्या आहेत।
मी पोलिसांना सांगितलं या गाड्या जप्त करा, गाड्या कुठल्या आहेत ह्याची सखोल चौकशी व्हायला पाहिजेत आणि कुठले लोक ही रिव्हॉल्वर घेऊन आले त्याचा मला या ठिकाणी पाहिजे आणि मला जो जीवात मारण्याचा या ठिकाणी प्रसंग ज्या वेळेला करण्यात आला त्याच्यावरती काय आपण गुन्हा दाखल करणार आणि आज महाडची जनताने ठरवलेलं आहे की हा विजय आज शिवसेनेचा आणि म्हणून आज रडीचा डाव या ठिकाणी सुरू आहे. कुठंतरी विकास गोगावलेला अडकवायचं, कुठंतरी माझ्या सर्व नगरसेवकांना अडकवायचं आणि त्याच्याकरता आज ही आलेली बाहेरून माणसं आज आमच्यावरती हल्ला करत होते. कुठेतरी कोणीतरी या ठिकाणी आल्यानंतर आमचे जे काही पक्षाचे सहकारी आहेत सुशांत जाबरे याला चुकीच्या पद्धतीनं वेळखा घालत 50 ते 60 जणांनी या ठिकाणी मारण्याचा प्रयत्न केला. त्या ठिकाणी वेपन आहे, त्याचा जो रिव्हॉल्वर आहे ती सुद्धा हिसकावण्याचा प्रयत्न इथले जे काही स्थानिक नेते आहेत त्यांच्या माध्यमातून झालेला आहे. हा निंदनीय प्रकार आहे. महाड नगर परिषदेसाठी राष्ट्रवादीकडून सुदेश कळमकर, शिंदेच्या शिवसेनेकडून सुनील कवसकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चेतन पोटफाडे रिंगणात आहेत. तटकरे आणि इतर काय त्यांचे सहकारी जे नेहमी सगळ्या सभेमध्ये महाडला गुंडगिरी आहे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक आहेत, हे जे काय त्यांच्या तोंडून सारखं वारंवार येत होतं म्हणून कदाचित त्यांनी ते गुंड पाठवून आम्हाला बदनाम करण्यासाठी हे त्यांचं षडयंत्र असावं असं आम्हाला आता वाटायला लागलेलं आहे. तुम्ही जे काय पाठवलेले गुंड प्रवृत्तीची लोक होती त्यांना जशाच तसा धडा शिकवण्याचं काम माझ्या इथल्या शिवसैनिकांनी